नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत महेश संजय अग्रवाल, ज्यांना जवळजवळ 8 ते 9 वर्षांचा अनुभव आहे सिव्हिल क्षेत्रामध्ये. तर जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांचा अनुभव आणि त्यांच्या काही आठवणी. महेशजी, नमस्कार. नमस्कार. बिल्ड आयकॉन या उपक्रमात आपलं स्वागत आहे. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं शिक्षण कुठे झालं, कोणती शाळा होती, कोणतं कॉलेज होतं आणि सिव्हिल क्षेत्रात यायचं हे तुमचं स्वप्न तुम्ही कधी बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय तुम्हाला प्रयत्न करायला लागले, त्याची प्रेरणा काय होती? असं होतं सर, डिप्लोमा तर माझा झाला मालेगावातून. मालेगावला पोद्दार पॉलिटेक्निक आहे, तिथून मी डिप्लोमा केला. त्यानंतर खूप अशी इच्छा होती की आपल्याला आता डिप्लोमावर न थांबता डिग्री पण पाहिजे आपल्याकडे. तर डिप्लोमा झाल्यानंतर मी प्रॅक्टिसला लागून गेलो होतो लगेच आर्किटेक्ट हेमंत दानी सरांकडे. त्यांच्याकडे आर्किटेक्चरल ड्रॉइंगची प्रॅक्टिस केली मी 2 वर्ष. त्यानंतर जे आमचे गुरुवर्य आहेत दीपक मोदी सर, त्यांच्याकडे संकेत डेव्हलपर्सला जॉईनिंग केली 2018ला. त्यानंतर पुन्हा ती असं मनातून वाटायला लागलं का आपल्याला डिग्री हवी आता. मग मी नाशिकला संदीप फाउंडेशनला BTechसाठी ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस आमच्या सरांनी मला हेल्प पण केली का ठीक आहे, तू जॉब करता करता तुझं एज्युकेशनसुद्धा कर. तर 2022 एंडिंगला माझं BTech कंप्लीट झालं आहे सिव्हिलचं. आणि ही प्रेरणा मला म्हणजे लहानपणापासून घरात वडिलांची पण भरपूर इच्छा होती का मला माझ्या मुलाला स्थापत्य इंजिनियर बनवायचं आहे. बरं. हो, आणि लहानपणापासून ह्या गोष्टीची मला आवड होती. तर त्यातल्या त्यात ड्रॉईंग करणं म्हणजे बिल्डिंगच्या ड्रॉइंग्स करणं आणि कन्स्ट्रक्शन ते बघण्यात लहानपणापासून खूप गोडी वाटायची. प्लॅन्स बघणं, हे करणं. ह्यातूनच मी इथं एंट्री केली आणि आज बऱ्यापैकी असं वाटतंय का आपण आहे आज काहीतरी रेडी झालो. महेशजी, एक खरंच छान वाटलं. एक सांगावंसं वाटतं की तुम्ही सिव्हिल क्षेत्राला स्थापत्यकला शास्त्र हा जो शब्द आहे, जो कदाचित आजकालची पिढी त्यांना माहिती नसेल आणि तुम्ही तरुण आहात तरी आणि तुम्हाला तो शब्द माहिती आहे. हे खूप छान. हे शिकण्यासारखे खरंच आजकालच्या तरुणांनी की आपल्या भाषेचं काय महत्त्व आहे माहितीच पाहिजे ना त्या सगळ्या गोष्टी. बरोबर बरोबर. तर याच नोटवर की आता तुम्ही सुरुवात केली 8-9 वर्षांपूर्वी, तर पहिला तुमचा प्रोजेक्ट कुठला होता, त्यावेळेसच्या अडचणी काय होत्या आणि अनुभव कसे होते तुमचे? ॲक्च्युली मी स्टार्टिंगला तर फक्त आहे ना ड्रॉइंग्स करायचो, म्हणजे वर्क फ्रॉम होम घरूनच करायचो वर्किंग सगळं. तर जेव्हा दीपक मोदी सरांकडे होतो 2019-20मध्ये मला एक पहिलं सुपरविजन कामाची ऑपॉर्च्युनिटी आली एका फ्रेंड थ्रू. तर म्हणे आपण दोघं मिळून करूयात. तर ते काम करताना म्हणजे इकडं जॉबही करायचो आणि जो लंच पिरियड असायचा त्यामध्ये पटकन जेवण आवरून साईट व्हिजिट करणं. तर तिथून खूप गोडी निर्माण झाली सुपरविजनबद्दल. त्यानंतर मग मी साईट सुपरविजनसुद्धा स्टार्ट केलं आहे. तर त्या पहिल्या कामाला म्हणजे आउटस्कर्ट एरियात होतो तो, भायगावला जाणं येणं. म्हणजे आम्हाला कसं होतं, तो बंगलो जो होता आधी एका कॉन्ट्रॅक्टरने घेतला होता विथ मटेरियलसह, पण तो काही कारणानुसार तो बंगलो अर्धा पूर्ण राहिला लॉकडाऊननंतर. तर ते आम्हाला फर्स्ट काम भेटलं होतं पूर्ण करण्यासाठी आणि ते काम करण्यामध्ये म्हणजे आम्हाला खूप काही गोष्टी नवीन शिकायला भेटल्या. आणि तिथून त्या दिवसानंतर आज आहे का मला कामाची काहीच कमी नाही आहे. वा. म्हणजे हो. महेशजी, आत्तापर्यंत 8-9 वर्षामध्ये तुम्ही असे किती प्रोजेक्ट्स हँडल केलेत आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी म्हणजे रेसिडेन्शियल किती होते किंवा गव्हर्नमेंटचा कुठला प्रोजेक्ट तुम्ही हँडल केला? गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट अजून नाही काहीच. बरं, मग रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल आणि रिनोव्हेशनचे प्रोजेक्ट्स. बरं, रिनोव्हेशनचे पण हँडल केलेत. तर याच्यामध्ये तुमचा एखादा आठवणीतला म्हणजे ज्याला आपण आता आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणू शकतो, तर असा तुमचा प्रोजेक्ट कोणता होता गेल्या 8-9 वर्षामध्ये? तो प्रोजेक्ट आहे सर लक्ष्मी निवास साईट. आमचे एक खास मित्र आहेत गुरुदास गावडे सर. त्यांनी म्हणजे माझ्यावर इतका विश्वास टाकला होता. ॲक्च्युली आम्ही स्टार्टिंग केली होती फक्त ड्रॉइंगपासून का म्हणे महेश मला तू माझ्या बंगल्याचा प्लॅन बनवून दे. तर ॲज अ फ्रेंड आम्ही तो ड्रॉइंगला सुरुवात केली. ड्रॉइंग झाल्यानंतर ते म्हणायला लागले की एक काम कर, तू सुपरविजनसुद्धा कर. तर त्या प्रोजेक्टमध्ये नंतर आम्ही इतके चेंजेस केले आणि इतका छान प्रोजेक्ट झाला आहे तो. आता माझा रिसेंट फिनिश होईल तो प्रोजेक्ट ह्या मंथमध्ये. तर तो प्रोजेक्ट बघितल्यावर असं मनात आनंद होतो का हो, काहीतरी एक आपण खूप छान वस्तू बनवली आहे असं. आणि मग
तुमचे जे कस्टमर्स आहेत, क्लायंट आहेत, हो. तर त्याबद्दल म्हणजे त्यांचे तुमच्याबद्दलचे काय विचार आहेत किंवा त्यांचे अनुभव काय आहेत, त्यांचा फीडबॅक काय आहे त्या साईटबद्दल? त्यांचा फीडबॅक खूप छान आहे. कारण फक्त ते साईट बघता मला त्यावरून 5 ते 6 नवीन प्रोजेक्ट्स भेटले आणि त्याच स्केलचे. ॲक्च्युअली तो जो प्रोजेक्ट आहे, तो माझा ड्रीम प्रोजेक्ट होता. बरं. कारण त्या प्रोजेक्टमध्ये मला फ्रीडम होती. ते जे आमचे मित्र होते ते म्हणायचे, "हे घर तुझं आहे, तुला राहायचं आहे. ह्या वाह! हिशोबाने तुला काय बनवायचं ते बनव." आम्ही त्याच्यात जे टेरेस लँडस्केपिंग केली, हं, हं. ती तर अतिशय म्हणजे आता पण जो पण कोणी येतो, त्यांचा फ्रेंड असो किंवा आमचं कोणी ओळखीतला असो, ते पाहून म्हणजे असं मन भरून येतं माणसाचं. खूप छान अच्छा. झालं आहे असं. अ, कुठलीही गोष्ट छान होण्यामध्ये खूप त्याच्या पाठीमागे एफर्ट्स असतात, होय, खूप कष्ट असतात, खूप होय. काही प्लॅनिंग असतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुमचे तुमचे कामगार असतात, तुमचे मित्र असतात आणि तुम्ही तुमच्या गुरुवर्यांचा पण दोनदा हो, उल्लेख केलात. हो, हो. ही खूप छान गोष्ट आहे, की कुठलंही काम करताना गुरुचा आशीर्वाद घेऊन काम करणं, हा एक खूप म्हणजे शिकण्यासारखं आहे. होय. आणि जे आजकाल थोडाफार अभाव आहे या विषयाचा. तर या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही काम करत असताना तुमचे जे कामगार आहेत त्याच्यामध्ये काही कुशल कामगार असतात, तर काही अकुशल कामगार असतात. हो. ज्याला आपण आता अनस्किल्ड लेबर लेबर्स म्हणतो. असं म्हणू करेक्ट, करेक्ट. किंवा अप्रशिक्षित कामगार. हो. तर त्यांच्यामुळे कधी-कधी साईटवर धोका निर्माण होण्याची शक्यता असते. होय. तर तो धोका निर्माण होऊ नये आणि तो धोका टाळावा यासाठी तुम्ही काय-काय प्रिकॉशन्स घेता? यासाठी सर सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे का टाईम टू टाईम चेकिंग. कारण लेबर आहे, चूक होणार आहे त्यांच्याकडून. जर आपण त्यांची टाईम टू टाईम जर चेकिंग केली, वर्क प्रॉपर आहे किंवा नाही आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे आम्ही स्ट्रक्चर असतं ना, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा दाखवून नाही घेत. कारण जे पण काय RCC डिझाईनमध्ये दिलेले स्टीलचं डिझाइन आहे, ते प्रॉपररित्या व्हायला पाहिजे. कारण बाकी ब्रिकवर्क वगैरे असतं ना, ते आपण त्याला पुन्हा सुधारू शकतो. पण एक वेळ स्ट्रक्चर रेडी झाल्यानंतर त्यामध्ये आपण चेंजेस नाही करू शकत काहीच. बरोबर. होय. अ, महेशजी, आता जेव्हा तुम्ही काम करता साईटवर, तर मटेरियल पर्चेस करताना म्हणजे त्याच्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट होय, कितपत असते, असते? असते. आणि मग त्याच्यावेळेस तुम्ही पॅरामीटर्स काय बघता, की बाबा याची क्वालिटी कशी आहे, याची ड्युरेबिलिटी कशी आहे, त्याची अवेलेबिलिटी कशी आहे मार्केटमध्ये आणि एकंदर मार्केट व्हॅल्यू कशी आहे? हे तुम्ही काय-काय त्याच्यामध्ये बघता, चेक करता? ॲक्चुअलला मी जेव्हा संकेत डेव्हलपर्सला होतो, तिथं माझं मेन वर्किंग हेच होतं पर्चेसिंगचं. हं, हं. तर त्या ठिकाणी आम्हाला सर नेहमी हेच सांगायचे, की आपल्याला क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. जसं आम्ही आता स्टील जर पर्चेसिंगला गेलो, तर आम्ही सगळ्यात पहिले त्याचं ग्रेड बघतोय. हं. नंतर मार्केटमध्ये कंपनीचं नाव कसं आहे, काही त्याचे पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत. जे पण काही आमचे अ, ओळखीचे जेवढे इंजिनिअर असतात, त्यांच्याकडून आम्ही विचारणा करत असतो, का हा जो प्रोडक्ट आहे आम्ही बाय करायचा विचार करतोय, घेऊ का नको? एक्सपिरियन्स विचारतो आम्ही मार्केटमध्ये. त्यानंतर त्याची ड्युरेबिलिटी तर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण अ, आपण आता डिझाईन बनवताना घेतो का अर्थक्वेक रेझिस्टन्स बिल्डिंग हवी आहे. हं, हं. त्यामध्ये RCC डिझायनर आम्हाला सजेस्ट करतात का तुम्हाला FE500 ग्रेडचा स्टील यूज करायचा आहे. तर त्यामुळे आम्ही ग्रेड सगळ्यात आधी चेक करतोय. बरं. मग आता ह्या अनुषंगाने हे मला हे विचारावसं वाटतं, की हे जे काही पॅरामीटर्स तुम्ही चेक करता, तर त्यावेळेस तुम्ही आयकॉन स्टील ला इव्हॅल्युएट तुम्ही कधी केलंय किंवा त्याचा वापर तुम्ही कधी केलाय? वापर केला आहे सर भरपूर वेळा. म्हणजे मागच्या 2.5 ते 3 वर्षापासून आम्ही आयकॉन स्टील यूज करतोय. म्हणजे जवळ-जवळ तुम्ही आता गेले 7-8 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही काम करताय. होय. 15 ते 16 प्रोजेक्ट केलेत. येस. त्याच्यापैकी किती प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर आता केला असेल? रिसेंटचे माझे जितके 4-5 प्रोजेक्ट आहेत, तिथं प्रत्येक ठिकाणी आयकॉन स्टील यूज केलं आहे. बरं. मग मग त्याची कॉस्ट किंवा त्याची क्वालिटी म्हणा किंवा सर्व्हिस लेव्हल त्याची कशी असते? सर्व्हिस बेस्ट आहे. म्हणजे जे आमचे मित्र आहेत इथले सप्लायर, हं, हं. ते त्यांच्याशी सुद्धा चांगले संबंध आहे आणि त्यांची सर्व्हिस खूप बेस्ट आहे. म्हणजे आपल्याला जे मटेरियल येण्यात काही वेळेस उशीर होतो, तर तो प्रॉब्लेम कधी येत नाही यांच्याकडून आम्हाला. त्यानंतर जेव्हाही काही आम्हाला असं वाटलं का टेस्टिंग करायची आहे काही मटेरियलची, ते पण आम्हाला अवेलेबल असतं त्यांच्याकडे. ओके. महेशजी, आता तुम्ही नव्या दमाचे एक नवीन तरुण आहात या क्षेत्रामधले. तर एक तरुण म्हणून तुमचं विजन काय आहे, की मालेगावचा विकास कसा व्हावा आणि त्याच्यामध्ये प्रशासनाचा हातभार कसा असावा? हे एक थोडक्यात सांगू शकाल? इच्छा एवढीच आहे सर, का प्रत्येक मालेगावकराची एक इच्छा असते, की आपलं शहर पण नाशिकसारखं असं मोठं शहर व्हायला हवं. तर इथलं जितकं लवकरात लवकर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल, तितकंच लवकर डेव्हलपमेंट वाढेल आणि काही मोठे ब्रँड्स पण मालेगावात यायला हवे.
जसं आता नुकतंच आम्हाला आपल्या इथं डीमार्ट आलं आहे. असेच काही अजून मोठे ब्रँड मालेगावात येतील तर ऑटोमॅटिकली डेव्हलपमेंट वाढते. आणि आम्हीसुद्धा म्हणजे आता सजेस्ट करतो का हाय राईज बिल्डिंग बनवूयात. कारण मालेगावात कसं आहे का हाय राईज बिल्डिंगमध्ये म्हणजे चलन नाही आहे त्याचं. आता व्हायला लागल्या आहेत आणि बंगलोजचं फॅट थोडं कमी होतं आहे. महेशजी, खूप धन्यवाद. तुम्ही म्हणजे हसतमुखाने आत्ता आमच्याशी गप्पा मारल्यात आणि असाच हसतमुखपणा तुमचा कामामध्ये पण नक्कीच असेल, नक्कीच जे नक्कीच. तुमच्या बोलण्यावरनं तुमच्या वागण्यावरनं जाणवतं आहे आम्हाला. तर आत्ता आपण भेटलो महेश अग्रवाल यांना, जे मालेगावचे आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत आणि नव्या दमाचे नवीन तरुण आहेत. खूप धन्यवाद, तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आत्ता आलात, थँक्यू तुमचे व्हेरी विचार मच. आम्हाला सांगितलेत. बिल्ट आयकॉन या प्लॅटफॉर्ममध्ये आयकॉन स्टीलकडून तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा आणि तुमच्या हातून अनेक आयकॉनिक प्रोजेक्ट घडो अशा सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.